हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत आर्टिकल्स. ओके, आर्टिकल्स आणि स्पोकन इंग्लिशचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे. बऱ्याच अशा लेडीज असतात की त्यांना बाहेर जाता येत नाही लहान मुलांमुळे, किंवा बरेच स्टुडंट्स असतात की त्यांना वेळ नसतो क्लास लावायला किंवा बाहेर जायला. तर मी हा आपल्यासाठी क्लास चालू करते स्पोकन इंग्लिशचा. ओके, व्हिडिओज मी अपलोड करणार आहे, तर तुम्ही बघा. हा पहिला आपला असेल आर्टिकलचा. आणि फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर आर्टिकल्स किती प्रकारचे असतात? 3 प्रकारचे असतात, अ अँड द. ओके, आर्टिकल्स 3 प्रकारचे असतात, अ अँड द. तर मी पहिलं अचा वापर कुठे करायचा हे सांगणार आहे फ्रेंड्स. ओके, ह्या आर्टिकलचा उपयोग कुठे करायचा? तर जर शब्द नाउन असला, मीन्स नाम. तर नाम मीन्स काय? नाउन मीन्स काय? नेम ऑफ एनी पर्सन, थिंग, प्लेस, एनिमल. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं, वस्तूचं, प्राण्याचं, ठिकाणाचं नाव मीन्स नाम. ओके, किंवा आपण म्हणू शकतो ज्या वस्तू जे आपण डोळ्यांनी बघू शकतो त्याला काहीतरी नाव दिलेलं असतं, तर त्याला आपण म्हणतो नाम. दुसरे थिंग, तर ते नाम कसं असलं पाहिजे? नाव सिंग्युलर मीन्स एक वचन असलं पाहिजे फ्रेंड्स. आणि स्टार्ट विथ कॉन्सोनंट मीन्स व्यंजन. व्यंजनने त्या शब्दाची सुरुवात झालेली असली पाहिजे. ओके, त्या शब्दाची सुरुवात कशाने असली पाहिजे? व्यंजन. तर व्यंजन, कॉन्सोनंट किती असतात अल्फाबेट्स मध्ये? अल्फाबेट जे A to Z 26 आहेत, 26 आहेत. त्याच्यापैकी 21 मीन्स 21 काय आहेत? कॉन्सोनंट. तर कुठले कुठले आहेत फ्रेंड्स? B, C, D, F, G, H, J, K, L, M, N, P, Q, R, S, T, V, W, X, Y, Z. ओके फ्रेंड्स, तर मी तुम्हाला वापरायचे काही एक्झाम्पल सांगणार आहे, तर कुठे यूज करायचं. ओके फ्रेंड्स, तर फर्स्ट एक्झाम्पल बॅट. आता बॅट काय? नाउन आहे, सिंग्युलर आहे, आणि शब्दाची सुरुवात कशाने झाली? तर कॉन्सोनंट मीन्स व्यंजन. तर याच्या आधी आपण वापरतो अ बॅट. ओके, अ बॅट. नाउ सेकंड एक्झाम्पल फ्रेंड्स, डॅश कार. तर कारच्या आधी आपण यूज करतो बिकॉज ऑफ कार काय? नाउन, सिंग्युलर अँड व्यंजन. कार. ओके, सेम डॉल. डॉल याची सुरुवात कशाने झाली? तर व्यंजन. नाउन आहे अँड सिंग्युलर, दॅट्स वाय वी यूज हियर अ डॉल. नाउ हाऊस. ओके, हाऊस. हाऊस काय? नाउन आहे, एक वचन आहे, सिंग्युलर, अँड सुरुवात कशाने झाली फ्रेंड्स? कॉन्सोनंट. तर व्यंजनने या शब्दाची सुरुवात झालेली आहे. ओके फ्रेंड्स, तर मी आता सगळ्यात महत्वाची टिप सांगणार आहे तुमच्यासाठी. जे स्टुडंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतात किंवा स्कूलच्या पण एक्झाम असतात, तर तेव्हा बऱ्याचदा ही चूक करतात. बरेच स्टुडंट मिस्टेक करतात. तर हे काय? युनियन, युनिफॉर्म. तर ह्या शब्दाची, हे नाउन आहे, सिंग्युलर आहे, पण याची सुरुवात कशाने झाली फ्रेंड्स? तर वॉवेलने मीन्स कॉन्सोनंटने याची सुरुवात झालेली नाही, तरीही आपण इथे यूज करतो. ओके, याची सुरुवात कॉन्सोनंटने झालेली नाही तरी आपण इथे यूज करतो फ्रेंड्स, हे लक्षात घ्या. तर आपण का यूज करतो फ्रेंड्स? बिकॉज ऑफ साऊंड. साऊंड मीन्स आपला उच्चार. बिकॉज ऑफ साऊंड, आवाज, उच्चार कसा येतो आपला? कॉन्सोनंट सारखा. ओके, त्याच्यामुळे आपण यूज करतो अ युनियन. नाउ युनिफॉर्म. तर इथेही आपण काय यूज करतो? जरी हा व्यंजन नसेल, कॉन्सोनंट नसेल, तरीही आपण यूज करतो अ युनिफॉर्म. ओके, बिकॉज ऑफ साऊंड. तर याचा कसा साऊंड होतो? यू मीन्स वाय. वाय कशात येतो? तर वाय येतो कॉन्सोनंट मध्ये. ही एक टिप लक्षात घ्या फ्रेंड्स. ओके, ओके फ्रेंड्स, तर आपण
दुसरं आर्टिकल बघणार आहोत अँड. ओके, अँडचा वापर कधी करायचा, तर अँडचा वापर कधी करायचा असतो, शब्द हा नाउन असला पाहिजे, मीन्स नाम. सिंग्युलर मीन्स एक वचन असला पाहिजे शब्द. अँड स्टार्ट विथ वॉवल. ओके, मीन्स स्वर. वॉवल मीन्स काय, स्वर. तर शब्दाची सुरुवात स्वरने असली पाहिजे. तर स्वर किती प्रकारचे, पाच आहेत. ए, ई, आय, ओ, यू. ओके, हे काय आहेत, स्वर मीन्स वॉवल. तर मी काही एक्झाम्पल सांगणार आहे. ऍपल, तर ऍपल काय, नाउन. ऍपल सिंग्युलर आहे, एक वचन. आणि ऍपल ह्या शब्दाची सुरुवात कशाने झाली आहे, तर स्वर मीन्स वॉवलने. तर आपण इथे यूज करतो फ्रेंड्स अँड. ओके, अँड ऍपल, अँड एरोप्लेन, अँड एरो, लाईक दिस. ओके, तर सेकंड एक्झाम्पल एग, अँड एग. ओके, शब्दाची सुरुवात झाली आहे वॉवलने. तर इथेही आपण यूज करतो फ्रेंड्स अँड. एग, अँड एलिफंट. ओके, नाउ थर्ड एक्झाम्पल आईस. ओके, तर इथे आपण यूज करतो अँड आईस, बिकॉज ऑफ आईस काय, नाउन सिंग्युलर. अँड शब्दाची सुरुवात झाली आहे याच्याने, स्वर मीन्स वॉवल. नाउ ऑरेंज. ओके, ऑरेंज, अँड ऑरेंज. ओके, अँड अम्ब्रेला. अम्ब्रेला, यू काय फ्रेंड्स, स्वर. अँड अम्ब्रेला. अम्ब्रेला काय, नेम ऑफ थिंग मीन्स नाउन सिंग्युलर. तर इथे यूज करतो अँड. आणि आता सगळ्यात महत्वाची टीप सांगणार आहे. तर आपण बघितलं अँड कधी यूज करतो, शब्दाची सुरुवात कशाने पाहिजे, स्वर सिंग्युलर आणि नाउन. आता हे आपण बघणार आहे. इथे अँड एक्स-रे म्हणतो आपण, अ एक्स-रे नाही म्हणत. एक्स हा काय आहे, कॉन्सोनंट आहे, कॉन्सोनंट आहे. तरीही आपण इथे अ यूज न करता अँड यूज करतो. काय वापरतो, अँड. तर का फ्रेंड्स, बिकॉज ऑफ साऊंड, उच्चारामुळे. याचा उच्चार कसा होतो, लाईक वॉवल. ओके, याचा उच्चार होतो आपला स्वर सारखा, म्हणून आपण इथे अँड यूज करतो. तर हे लक्षात ठेवा. नाव आता इथे आवर, आवर नाही म्हणत, तर आपण काय म्हणतो, अँड आवर. याला जरी यायचं असला हवर नाही म्हणत, आपण म्हणतो आवर. ओके, आवर. आणि अ कशात येतो, स्वर मीन्स वॉवल मध्ये. दॅट्स वाय वी यूज अँड. तर इथे अ आवर असं नाही म्हणत. नाउ एमएलए. ओके, अँड एमएलए, अ एमएलए नाही म्हणत, बिकॉज ऑफ साऊंड, उच्चार लक्षात घ्या. नाउ ऑनेस्ट. ऑनेस्ट, ऑ. ऑ कशात येतो फ्रेंड्स, तर आपला साऊंड कसा होतो, वॉवल सारखा, म्हणून आपण यूज करतो अँड. जर असे एक्झाम्पल्स असतील तर फ्रेंड्स त्याच्यात मिस्टेक करू नका. त्याचा उच्चार कसा होतो ते बघा आणि अँड यूज करा. ओके, असे काही एक्झाम्पल्स आहेत फ्रेंड्स. ओके फ्रेंड्स, तर आपण तिसरा आर्टिकल चालू करणार आहोत, द. तर द या आर्टिकलचा आपण वापर कुठे करायचा, आणि द या आर्टिकलला द पण म्हणतो आणि याचा उच्चार दी. द पण म्हणतो, दी पण म्हणतो. तर द कधी म्हणायचा आणि दी कधी म्हणायचा, तर तेही मी सांगणार आहे. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत द. तर द कधी यूज करतो फ्रेंड्स, काहीतरी युनिक गोष्ट असेल. युनिक मीन्स एकच थिंग. ओके, काहीतरी एकच असेल त्या शब्दाच्या आधी आपण यूज करतो द. फॉर एक्झाम्पल द सन, द मून, द स्काय. ओके, द अर्थ. ओके, तर त्याच्या आधी आपण यूज करतो द हे आर्टिकल. मीन्स युनिक काहीतरी थिंग असेल तेव्हा आपण यूज करतो द. नाउ सेकंड पॉइंट, मायथॉलॉजिकल. मायथॉलॉजिकल. ओके, मायथॉलॉजिकल मीन्स काय, पौराणिक. पौराणिक. ओके, मायथॉलॉजिकल मीन्स पौराणिक.
जर आपले जे काही बुक्स असतील पौराणिक ग्रंथ वगैरे मायथॉलॉजिकल, तर त्याच्या आधी पण आपण द यूज करतो. आता रामायण महाभारत त्याच्या आधीही आपण कुठला आर्टिकल यूज करतो? द रामायणा. ओके, द रामायणा, द महाभारत. ओके, नाऊ अजून कधी यूज करतो? तर थर्ड पॉइंट, काहीतरी स्पेशल थिंग असेल किंवा स्पेसिफिक काहीतरी एखादी स्पेसिफिक व्यक्ती असेल तर तिला आपण द यूज करतो. आणि आता इथे कसं आहे, मी सपोज एखाद्या मुलाविषयी सांगते, एखाद्या मुलीविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी सांगते किंवा एखाद्या वस्तूविषयी सांगते, तर सुरुवातीला मी सांगताना ती एक वस्तू आहे असं सांगते आणि नंतर काय होतं, मी तिच्याबद्दल सांगते तर तिला आपण त्या वस्तूला काहीतरी स्पेशल करतो. मीन्स सपोज आपण दुकानात गेलो आणि तिथे आपल्याला एक ड्रेस आवडला, तर आपण काय सांगतो? आय सॉ अ ड्रेस. आय सॉ अ ड्रेस. सॉ काय? पास्ट सीज. ओके, मी ड्रेस पाहिला आणि तो ड्रेस काय होता? महाग होता. तो ड्रेस काय होता? कॉस्टली होता. तर ज्या ड्रेस बद्दल सांगते तो काय झालं? काहीतरी समथिंग स्पेसिफिक, स्पेशल. ओके, तर काय यूज करतो फ्रेंड्स आपण? द ड्रेस वॉज कॉस्टली. ओके, तर द ड्रेस वॉज कॉस्टली. त्या ड्रेसच्या आधी काय यूज करतो? एकदा आपण एक ड्रेस यूज केला गेला तर नंतर तो ड्रेस आपल्यासाठी काहीतरी स्पेशल होतो, तर त्यावेळेस आपण यूज करतो फ्रेंड्स द. ओके, हा पॉइंट लक्षात ठेवा. नाऊ नेक्स्ट पॉइंट, रिपीटेशन रूल. तर रिपीटेशन रूल मीन्स काय? आपण लहान मुलांना स्टोरी शिकवतो किंवा आपण स्टोरी रीड करतो, तर त्या स्टोरीमध्ये एखाद्या राजाविषयी सांगितलेलं असतं, एखाद्या फार्मर विषयी, एखाद्या मुलाविषयी. जेव्हा स्टार्टिंगला सांगतात पहिलं सेंटेन्स, तर तिथे वापरतो अ फार्मर, अ किंग. पण मग ज्याच्याविषयी आपण स्टोरी सांगतो तो नंतर काय होतो? काहीतरी स्पेशल होतो. तर फर्स्ट टाइम आपण अँड हे आर्टिकल यूज केलं, त्याच्यानंतर जेव्हाही पुढे स्टोरीमध्ये आपण सांगतो तर त्या व्यक्तीविषयी द यूज करतात. फॉर एक्झाम्पल, लॉंग एगो अ फार्मर वॉज लिव्हिंग इन अ विलेज. ओके, फार्मर, खूप वर्षापूर्वी एका गावात एक फार्मर शेतकरी राहत होता. तर आपण त्या शेतकऱ्याचं नाव सांगू किंवा मग ज्या शेतकऱ्याविषयी आपण सांगणार आहेत तर एकदा अ फार्मर यूज केलं फ्रेंड्स, अ फार्मर, तर त्या स्टोरीमध्ये नंतर त्याला हे आर्टिकल वापरत नाही अँड. तर त्याच्याविषयी सांगताना नंतर द फार्मर हॅड वन सन. ओके, त्याला एक मुलगा होता. द फार्मर हॅड वन सन. तो फार्मर काहीतरी स्पेशल झाला म्हणून नंतर आपण वापरतो द. ओके, त्याला म्हणतात फ्रेंड्स रिपीटेशन रूल. ओके, रिपीटेशन. ओके, तर मी तुम्हाला म्हटली द चा उच्चार कधी करायचा आणि दी चा कधी करायचा. ओके, तर द आपण कधी बोलतो? जर शब्दाची सुरुवात कॉन्झोनंटने असेल, मीन्स पेन. आता पेन, पी काय? कॉन्झोनंट. तर काहीतरी स्पेशल पेन विषयी आपण बोलतो एखादा, तर तो पेन, तर द पेन म्हणतो आपण. काय म्हणतो? द पेन. मीन्स शब्दाची सुरुवात कॉन्सोनंटने असेल तर आपण म्हणतो द पेन. द बॉय. ओके, द बॉय, बिकॉज बी इज कॉन्सोनंट. ओके, द पेन, द बॉय. पण तुम्ही पिक्चर बघता, जर पिक्चर संपला तर काय येतं? दी एंड. द एंड नाही म्हणत आपण, द एंड नाही, तर दी एंड. दी एंड. बिकॉज ऑफ ओव्हल और ओव्हल साऊंड. ओव्हल असेल किंवा त्याचा साऊंड असेल तेव्हा आपण यूज करतो, तेव्हा आपण बोलतो दी एंड. द एंड नाही म्हणत. तर हा एक पॉइंट लक्षात ठेवा. द आणि दी कधी म्हणायचं? द बोलायचं जर शब्दाची सुरुवात कॉन्सोनंटने असेल आणि दी बोलायचं शब्दाची सुरुवात, वर्डची सुरुवात जर वोवलने असेल तर. दी एंड, दी एलिफंट. ओके फ्रेंड्स, दी एलिफंट. तर आय होप तुम्हाला आजचं आर्टिकलचं टॉपिक समजलं असेल आणि द ह्या आर्टिकलवर मी परत एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.